पुण्यापासून फक्त 2 तासांच्या अंतरावरती असलेल्या या सुंदर धबधब्याखाली आम्ही भिजायला गेलो, पण अचानक वातावरणामध्ये बदल होऊन तिथे एवढ्या जोराचा पाऊस येऊ लागला की पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी डायरेक्ट पोलिसांना यावं लागलं। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल, काही दिवसांसाठी बनलोय पुण्याचा विशाल। वाढदिवसानिमित्त मी पुण्यात आलो होतो, पण मित्र म्हटले आलाय तर कुठेतरी फिरायचा प्लॅन करू। मित्रांनी फिरायचा प्लॅन केला आणि त्यामध्ये मी जाणार नाही असं या जन्मात तरी होणार नाही। मग फटाफट आपला काळा घोडा काढून मित्राला गाडीवरती बसवलं आणि पुण्याच्या ट्रॅफिक मधून रस्ता काढत काढत आम्ही निघालो नवले ब्रिज कडे। तर आम्हाला जायचंय मडेघाट वॉटरफॉलला, जो वेल्हे तालुक्यामध्ये येतो। मग एका ठिकाणी सगळे मित्र गोळा झाले आणि निसर्गाचा आनंद घेत आम्ही निघालो मडेघाटाकडे। पुण्याच्या बाहेर निघून फक्त अर्धा तास झाला होता, पण नजाऱ्यांना काहीच कमी नव्हती। ढग अक्षरशः डोंगरावरती टेकले होते आणि मोसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है, बहुत मजा आ रहा है यहाँ पे। थोडं पुढे गेल्यावरती एका धरणावरती थांबलो आणि पाहतोय काय तर पाण्यात एकामागे एक 10-15 मगरी चालल्या होत्या। हे पाहून तर आमच्या पायाखालची जमीन सरकली, पण च्या आईला जेव्हा या मगरी पाण्याच्या बाहेर निघाल्या तेव्हा समजलं की या मगरी नाही तर म्हशी आहेत। रस्ता एवढा सुंदर होता की मला वाटतच नव्हतं की मी भारतात गाडी चालवतोय, आणि जेव्हा हा बोर्ड पाहिला तेव्हा समजलं आईच्या गावात आपण तर पार सिंगापूर पाशी आलोय। मित्राला म्हटलं तूच एकटा जा, मला काही यायचं नाही भाऊ। तो म्हटला बिबट्या धरून नेईल, चल लवकर। त्यानंतर आमच्या गाड्या थांबल्या डायरेक्ट वॉटरफॉल पाशी। भाई एवढी खोल दरी होती, त्यात कोणी पडलं ना तर हाडकं पण सापडायचे नाहीत। पण हा भाऊ फार कठड्यावरती बसून कणीस खातोय। अशाच नमुन्यांमुळे पर्यटन स्थळावरती बंदी येते। त्यानंतर आम्ही त्या दरीत उतरायला सुरुवात केली। दरी जास्त खोल नव्हती, पण पायऱ्यांवरून पाणी वाहत असल्यामुळे घसरण्याची भीती होती। त्यानंतर फायनली आम्ही वॉटरफॉल खाली पोहोचलो। महाराष्ट्रातल्या सर्वात सुंदर धबधब्यांपैकी हा सुद्धा एक आहे। भाऊ तर आयुष्यातले सगळे टेन्शन विसरून येथे संन्यास घ्यायला लागला होता, पण संन्यास मध्ये सोडून आम्हाला वरती पळावं लागलं, कारण वातावरण अचानक बिघडून जोराचा पाऊस चालू झाला होता। पण तरी पण पर्यटक बाहेर येत नव्हते, त्यामुळे डायरेक्ट पोलिसांना त्यांना बाहेर काढण्यासाठी यावं लागलं। पण मी तुम्हाला घरात बसल्या बसल्या एवढा सुंदर वॉटरफॉल दाखवला, पण अजून पण तुम्ही आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर काय राव, फॉलो करा की लगेच।